शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी साक्षी। न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूया अहिल्यानगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबरबातमध्ये। शहरातील स्वास्तिक चौक परिसरात संशयास्पद फिरणाऱ्या आकाश कैलास नावकर याला कोतवाली पोलिसांनी रात्री गस्त घालत असताना पकडलाय। त्याच्यावर महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 122 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय। रविवारी पहाटेच्या सुमारास पोलीस अंमलदार पोपट खराडे आणि होमगार्ड मुर्तुजा सय्यद हे गस्त करत असताना या संशयाबाबत एका नागरिकांनी माहिती दिली होती। निंबळक बायपास रस्त्यावरील एका छोट्या पुलावर उभ्या असलेल्या कारला अचानक आग लागली। आगीचे लोट पाहून कारमधील 4 जण वेळीच बाहेर पडल्याने मोठा अनर्थ टळला। MIDCच्या अग्निशामक दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेऊन आग विझवली, मात्र तोपर्यंत कार पूर्णपणे जळून खाक झाली होती। अहिल्यानगर शहरातील चितळे रस्त्यावर मागील 30 वर्षापासून सालाबाद प्रमाणे सगर उत्सवाची परंपरा माजी मंत्री अनिल राठोड यांनी सुरू केली होती। ही परंपरा शिवसेनेच्या ठाकरे गटाचे युवा नेते विक्रम राठोड यांनी सुरू ठेवली। यावर्षी काल रात्री चितळे रस्त्यावर सगर उत्सव साजरा झाला। यात अहिल्यानगरसह पुणे, दौंड, सातारा, सोलापूर, पैठण आदी ठिकाणाहून गवळी बांधव सहभागी झाले होते। नगर शहरात धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। चक्क गॅस टँकर मधूनच घरगुती गॅस टाक्यांमध्ये अवैध रिफिलिंग सुरू असल्याचं स्थानिक गुन्हे शाखेला समजताच केडगाव परिसरात मोठी कारवाई करण्यात आली। या धाडीतून संपूर्ण टोळीला जेरबंद केलं असून त्यांच्या ताब्यातून गॅस टँकर आणि घरगुती वापराच्या टाक्या मिळून तब्बल 41,26,339 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। अवैध रिफिलिंगमुळे स्फोटाचा मोठा धोका निर्माण होत असल्याने ही कारवाई अत्यंत महत्त्वाची मानली जाते। या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। अहिल्यानगर शहरातील कोठला चौकात उघडपणे कचरा जाळण्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। कचरा जाळणे हा कायद्याने गुन्हा असून यामुळे शहरात गंभीर प्रदूषण वाढत आहे। विशेष म्हणजे या आगीचा विद्युत तारांनाही धोका निर्माण झाला असून मोठा अपघात टळण्याचा योग होता। या प्रकारामुळे परिसरातील नागरिक संतप्त झाले असून अशी आग लावणाऱ्यांवर कडक कारवाई करावी अशी मागणी महापालिकेकडे होत आहे। महापालिकेने यावर तातडीने लक्ष देत जबाबदारांवर कठोर पावले उचलावी अशी नागरिकांची अपेक्षा आहे। शहराची खबरबातमध्ये इथेच थांबतोय। तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री। या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर।